मध्ये जागतिक तापमान रोखण्यासाठी एका हवामान परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या परिषदेच्या मंडपामध्ये गुरुवारी अचानक आग लागली आणि संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि भारताचे अधिकारी थोडक्यात बचावलेत। बेलमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। ब्राझीलच्या बेलममध्ये आगडोंब उसळला। संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेत अग्नितांडव। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव थोडक्यात बचावले। ब्राझीलच्या बेलम शहरात काल रात्री अग्नितांडव बघायला मिळालं। संयुक्त राष्ट्रांच्या COP30 हवामान परिषदेच्या मुख्य मंडपातच ही आग लागली। महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही यावेळी शिष्टमंडळासोबत परिषदेसाठी उपस्थित होते। भूपेंद्र यादव आणि शिष्टमंडळ वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली। भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री 10:30 वाजता एका कन्व्हेन्शन हॉलमधील मंडपात आग लागली। अवघ्या काही क्षणात संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। आग लागली त्यावेळी 190 पेक्षा जास्त देशांचे 50,000 पेक्षा अधिक राजकीय नेते, पत्रकार आणि स्वयंसेवक मंडपात उपस्थित होते। आग मायक्रोवेव्हमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। तसंच इतर कारणांचाही तपास सुरू करण्यात आलाय। अचानक लागलेल्या आगीनं परिसरात एकच खळबळ उडाली। लोक सैरावैरात धावू लागले। त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती। सुरक्षा रक्षकांनीही संपूर्ण परिसर तातडीने रिकामा केला। कोणालाही आग लागली त्या दिशेने जाऊ दिलं जात नव्हतं। सुरुवातीला फायर एक्सटिंग्विशरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न झाला, पण आग इतकी मोठी होती की काहीच शक्य होत नव्हतं। आगीचे अनेक व्हिडिओ आता समोर आले आहेत, ज्यात आगीचा रौद्ररूप बघायला मिळत आहे। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट धडकी भरवणारे होते। अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा करून आग विझवण्याचं काम हाती घेतलं। काही वेळातच आगीवर नियंत्रण सुद्धा मिळवलं। या दुर्घटनेत 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। मात्र 190 देशांचे राजकीय नेते, मंत्री, पत्रकार एकत्र आलेले असताना ही आग लागल्यानं परिषदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आग विझवल्यानंतरचं चित्रही भीषण होतं। मंडप आणि साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय। सगळीकडे केवळ राख आणि सांगाडे उरले। लोकांच्या मनातली भीती अजूनही गेली नाहीये। आगीमुळे अनेक महत्त्वाच्या बैठका रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या। दरम्यान जागतिक तापमान वाढ सुधारण्यासाठी ब्राझीलमध्ये COP30 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं। जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी ठेवण्यासाठी एक नवीन योजना तयार करणं हे या परिषदेचं मुख्य उद्दिष्ट आहे। इंधन, त्यात कोळसा, तेल, वायू पूर्णपणे काढून टाकण्यासाठी रोडमॅप बनवणं, गरीब देशांना मदतीसाठी दरवर्षी $1 ट्रिलियन पर्यंत निधी उपलब्ध करणं, जंगल वाचवण्यासाठी मोठे निर्णय घेणं हा या परिषदेचा हेतू आहे। दरम्यान केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवांनी 17 नोव्हेंबरला निवेदन सादर केलं। यावेळी यादवांनी COP30ला अंमलबजावणीची परिषद आणि वचनांच्या पूर्ततेची परिषद अशी ओळख मिळवून देण्याचं आवाहन केलं। 2005 पासून भारताच्या कार्बन उत्सर्जनाची तीव्रता 36% कमी झाली आहे। स्थापित वीज निर्मिती क्षमतेमध्ये बिगर जीवाश्म स्रोतांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे। भारताने राष्ट्रीय स्तरावरील निर्धारित योगदान उद्दिष्ट 2030 या निर्धारित कालावधीच्या 5 वर्षाआधीच साध्य केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसंच जागतिक हवामान विषयक सहकार्य आणि न्याय याप्रती भारताची वचनबद्धता असल्याचंही यादव म्हणालेले आहे। दरम्यान जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आयोजित शिखर परिषदेत लागलेल्या आगीमुळे परिसरातील तापमान चांगलंच वाढलं होतं। मात्र या दुर्घटनेत कुठलीही मोठी हानी झाली नाही, हे महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।